हा घराघरातील जिव्हाळ्याचा विषय. जेव्हा लग्नाचा विचार येतो मनात, तेव्हा एकच नाव येतं ध्यानात. प्रतिष्ठित व विश्वासार्ह माध्यम कौत्सुक ब्राह्मण वधूवर सूचक केंद्र सोलापूर. आमच्याकडेच नाव नोंदणी का? आपल्या अपेक्षेनुरूप निवडक स्थळांची माहिती, स्वच्छ पारदर्शी विश्वासार्ह कार्यपद्धत, सर्व शाखीय ब्राह्मण वधूवर परिचय, माफक दरात जास्तीत जास्त सेवा उपलब्ध. विश्वासाने यावं आणि अनुरूप स्थळ घेऊन जावं. कदाचित आपल्या अपेक्षेचं स्थळ आमच्याकडे आपल्याच प्रतीक्षेत असेल. नवीन नाव नोंदणी ऑनलाईन ग्रुप सन 2024 साठीच चालू आहे. ऑनलाईन फी ₹400 फक्त. मर्यादित प्रवेश. श्री रवींद्र नाशिककर. गुगल पे फोन पे नंबर 93 72 10 24 77. नोंदणी केंद्र 114/10 डॉक्टर गोगटे चाळ, मोरारजी पेठ, मुळे दवाखान्यासमोर, सोलापूर. वेळ सायंकाळी 5 ते 8. दक्षिण सोलापूर तालुक्यात देखील मागील 5 दिवसापासून पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तालुक्यातील कासेगाव परिसरात झालेल्या पावसामुळे ओढ्याच्या पुलावर आलेल्या पाण्यात मंगळवारी मध्यरात्रीनंतर एक दुचाकीस्वार दुचाकीवरून पूल ओलांडत असलेले 3 जण पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेले असल्याची माहिती मिळतेय. ज्ञानेश्वर संभाजी कदम, बबन संदीपान जाधव आणि महादेव रेड्डी अशी त्यांची नावे असून त्यापैकी बबन जाधव आणि महादेव रेड्डी यांना पुराच्या पाण्याबरोबर वाहून जात असताना ओढा प्रवाहातील झाडांना पकडून स्वतःला वाचविण्यात यश आले, तर ज्ञानेश्वर कदम सकाळपर्यंत मिळून आले नसल्याचे ग्रामस्थांमध्ये बोललं जातंय. बबन जाधव आणि महादेव रेड्डी यांनी ग्रामस्थांना दिलेल्या माहितीवरून रात्री तिघे ट्रिपल शीट 2 व्हीलरवरून गावाकडे येत असताना पाण्याचा आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने प्रवाहामध्ये दुचाकीसह तिघेही वाहून गेले. त्यातील आम्ही दोघे बचावलो. अद्याप ज्ञानेश्वर कदम यांचे काय झाले हे माहीत नसल्याची माहिती जाधव आणि रेड्डी यांनी दिली. स्थानिक प्रशासनाने जिल्हा प्रशासनाला याविषयी माहिती देऊन कदम यांचा शोध घ्यावा अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. तालुक्याचे तहसीलदार अमोल जमदाडे, प्रांताधिकारी विठ्ठल उदमले यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन वाहून गेलेल्या कदम यांचा शोध घ्यावा आणि कासेगाव मधील या खड्ड्यात गेलेल्या ओढ्याचा पूल याची उंची वाढविण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.